दिल्लीत परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव केला आणि यानंतर परवेश वर्मा यांनी जय श्रीराम अशी पोस्ट केली आहे। काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी केजरीवालांचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव होणार असं भाकीत केलं होतं आणि ते आज खरं ठरलंय। दरम्यान परवेश वर्मा यांनी जय श्रीराम म्हणत आपला विजय साजरा केला। आपच्या पराभवानंतर स्वाती मालिवाल यांची पोस्ट चर्चेत आली आहे। अहंकार रावण का भी नहीं बचा था अशी पोस्ट स्वाती मालिवाल यांनी केली। दिल्लीच्या जनतेने केजरीवालांचा बुरखा पाडला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलेला आहे। तसंच 27 वर्षांनंतर दिल्लीवर भाजपनं झेंडा फडकावला असून भाजप दिल्लीकरांच्या जीवनात परिवर्तन आणणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। हा विजय मोदींच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। तसंच निकालानंतर आता विरोधी पक्ष ईव्हीएमच्या नावानं खडे फोडायला सुरुवात करतील अशी टीकाही त्यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीसाठी आज मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे। संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरलंय अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार असंही ते म्हणाले। दिल्लीच्या जनतेचा मोदींवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली। दिल्लीचा विजय मोदींच्या विचाराचा विजय असून मोदींच्या नेतृत्वावर देशाचा विश्वास असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी ट्विट केले। दिल्लीवासियांनी भाजप आणि एनडीएला बहुमताचा कौल दिल्यानं श्रीकांत शिंदेंनी ट्विटच्या माध्यमातून सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। तसंच दिल्लीतील जनतेनं भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठा कौल दिल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली। मोदींनी खोटं बोलणाऱ्यांना घरी बसवलं असं म्हणत आशिष शेलारांनी आपसह काँग्रेसवर हल्लाबोल केला। खोटं बोलून किती निवडणुका जिंकणार असा सवालही त्यांनी केला। दिल्लीच्या निकालानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी राहुल गांधींसह अरविंद केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला। काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत खातही उघडता आलेलं नाहीये। तसंच केजरीवाल खोट्याचं राजकारण करतात हे निवडणुकीत सिद्ध झाल्याचंही नवनीत राणांनी म्हटलंय। अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामं केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली, त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडली आहे। दारूचे मोठ्या प्रमाणात परवाने दिले गेले, त्यामुळे सामान्य नागरिकांनी त्यांना नाकारल्याचं दिसतंय अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला असा आरोप त्यांनी केला। तर या पॅटर्नमुळे भाजपला महाराष्ट्रात यश मिळालं तर दिल्लीत मिळालं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय हा ईव्हीएमचा विजय अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली। नागरिकांनी ईव्हीएम मशीन फोडायला हवेत असं विधान माजी मंत्री बच्चू कडूंनी केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। शहरातील श्रीराम मंदिर चौकात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला। ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान मोदी येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत। त्यांच्या भेटीनंतर ते संयुक्त निवेदन जारी करतील। याआधी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान मोदी फ्रान्स दौऱ्यावर असतील। राऊत यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया दिली। प्रदेशाध्यक्षपदाबाबत आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली। तसंच आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्या दृष्टिकोनातून पक्ष विचार करेल असंही ते म्हणाले। राजन साळवीच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। तसंच याबाबत एकनाथ शिंदे आणि माझ्यात चर्चा झाली नसून त्यांना कदाचित प्रवेशाबाबत माहिती असेल असं स्पष्टीकरण सामंतांनी दिलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधलाय। त्यांची पत्रकार परिषद म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे असं सामंतांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही जागा वक्फ बोर्डाला दिली जाणार नाहीये, त्यासाठी पालकमंत्री म्हणून मी काळजी घेईन असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्या जाणार असल्याचंही राणे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 15 फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावर असतील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे। शिंदेंचा हा आभार दौरा असेल अशी माहिती सामंतांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। शिंदेंचं नवं मातोश्री दिल्लीत असल्याची टीका राऊतांनी केली आहे। आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी होईल आणि मुख्यमंत्री तसे आदेश देऊ शकतात असंही अजित पवारांनी म्हटलंय।
मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल। वेळ आल्यास आमरण उपोषणही करण्यात येईल असा इशारा जरांगेंनी दिलाय। मुंबईतील आंदोलनाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे। तर मुंबईत जाऊन मैदानाची पाहणी करू आणि लवकरच मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करू अशी माहिती त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी यावेळी टीका केली आहे। मनोज जरांगेंनी सरकारशी बोलावं, त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण होतील अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून दिली आहे। संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेनं आंदोलन केले। माजी मंत्री बच्चू कडू आंदोलनात सहभागी झाले। 13 दिवसांपूर्वी एका दिव्यांग तरुणानं आत्महत्या केली होती आणि तरुणाला शासनाकडून मदत देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडूंनी ठिय्या आंदोलन केलं। नाशिकमध्ये देशातील पहिलं विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उभारलं जाणार आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घोषणा केली आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रात आता फेरीवाल्यांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आले। त्यामुळे परप्रांतीय फेरीवाल्यांचं महाराष्ट्रातील प्रमाण कमी होणार असल्यानं मराठी फेरीवाल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नव्या ई-मीटर विक्रीला बंदी घालण्याची सूचना परिवहन आयुक्तालयाच्या राज्यातील सर्व आरटीओंना देण्यात आल्या। रिक्षा टॅक्सीत बसवण्यात येणारे ई-मीटर कोणत्याही पडताळणीशिवाय आणि मंजुरीशिवाय कार्यान्वित होत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे परिवहन आयुक्तालयानं ई-मीटरबाबत हा निर्णय घेतलाय। नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 493 घरांच्या विक्रीसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली आणि खासगी विकासकाकडून 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतून ही घरं उपलब्ध झाली आहेत। 3.5% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 91 सदनिकांचा समावेश आहे। कोकणातील आणखी एका प्राचीन मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। गुहागरमधील वेळणेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। पारंपरिक वेशात असलेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेत नोकर भरती केली जाणार आहे। गेल्या 25 वर्षापासून नाशिक मनपात नोकर भरती प्रक्रिया झालेली नाही। 140 पदं भरण्यास मान्यता देण्यात आली असून सेवा प्रवेश नियमाद्वारे भरती होणार आहे। 10वी आणि 12वी परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी जळगावमध्ये जिल्हा परिषदेत पोलीस आणि शिक्षण विभागाची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले। बीएड एमएड सीईटी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य सीईटी कक्षानं 18 फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे। अंतिम वेळापत्रकानुसार यावेळी एमएडची परीक्षा 19 मार्च रोजी होणार आहे, तर बीएडची परीक्षा 24, 25 आणि 26 मार्च या दिवशी होणार आहे। 10वी 12वीच्या विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या 35,000 अधिक आहे। 10वीच्या परीक्षार्थींच्या संख्येत 19,000 तर 12वीच्या परीक्षार्थींच्या संख्येत 17,000 वाढ झाली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली। येत्या 4 मे रोजी परीक्षेचं नियोजन करण्यात आले। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएनं तारीख जाहीर केली आहे। कोकणातील हापूस आंबा मुंबईच्या बाजारात दाखल झालाय। रत्नागिरीतून हापूस आंब्याच्या पेट्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये दाखल झाल्यात। मोसमातील पहिल्या हापूसला 1800 ते 2000 रुपयांचा दर मिळतोय। साक्री तालुक्यातील वसमार गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं जीवनदान दिले। शेतकऱ्याला विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला। शेतकऱ्यानं तात्काळ वन विभागाला पाचारण केलं। 3 तासाच्या चटक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले। अमरावतीच्या चिखलदरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आणि यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। मुस्लिम बांधवांकडून ईदला उंटाची कुर्बानी दिली जाते। मार्च महिन्यात होणाऱ्या ईदसाठी राजस्थानहून गुजरात महाराष्ट्र मार्गे केरळ आणि तेलंगणात उंटाची तस्करी सुरू झाली आहे। उंटाची बेकायदा कुर्बानी रोखण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली। 20 फेब्रुवारीला याबाबत सुनावणी होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळाव्याला प्रारंभ झालाय आणि या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीनं झाली। यावेळी राज्य देश विदेशातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आणि या वृक्षदिंडीला ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, विकास आमटेही उपस्थित होते। अकोल्यात आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग आजाराची जनजागृती करण्यासाठी रन फॉर लेप्रसी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये शहरातील शालेय मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा घेतल्या। तसंच महात्मा गांधी यांची वेशभूषा करून जनतेमध्ये कुष्ठरोग निर्मूलनाचा संदेश देण्यात आला।
साताऱ्यातील शाहू कला मंदिरात तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे। नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची आणि परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने ढोलकी तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। सांगली महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती। स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। वाशिमच्या 50 ग्रामपंचायतींची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची बिलं प्रलंबित आहेत। त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्यात। या कामांसाठी 3 कोटी 10 लाख रुपये खर्च केले, मात्र बिल न मिळाल्याने ग्रामविकासाच्या कामांवर मर्यादा आल्या। राज्य परिवहन महामंडळाच्या मुदत संपलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्य बाजूला काढून गाड्यांच्या सांगाड्याचा लिलाव केला। रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत एकूण 4 कोटी रुपयांचा लिलाव झाला। सततच्या वाहतुकीमुळे एसटी गाड्यांमध्येच बंद पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। भिवंडीच्या भोकरीमध्ये मागी गणेशोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले। तसंच यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। ईव्हीएसची लक्षणं असलेले रुग्ण मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला नवीन नाहीत। मुंबईतील विविध 21 रुग्णालयात या आजाराची लक्षणं असलेले रुग्ण वर्षभर उपचार घेत असतात। त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय। या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे। पिंपरी चिंचवड शहरात गियाबारेच्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आणि त्यामुळे महापालिकेनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून शहरातील अनधिकृत खासगी आरो प्लांट बंद करण्याचे आदेश महापालिकेनं दिले। तर नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावं यासाठी आरो प्लांटची सखोल तपासणी केली जाणार आहे। नांदेडच्या वाघाळामध्ये महात्मा फुले आश्रम शाळेतील 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे। विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यामुळे तात्काळ या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वांची प्रकृती स्थिर आहे।